नमस्कार. श्री सोमेश्वर कलामंच निर्मित घरातलो रे घरातलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता प्रत्यक्षात चळवळ सुद्धा सुरू केली आहे. या चळवळीचाच एक भाग म्हणून कोकणी माणसांना बोध व्हावा म्हणून प्रेरणादायी व्यक्तींची मुलाखत लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये सुरू केली आहे. तर मी राहुल कदम तुम्हा सर्व प्रेक्षकांचे आजच्या लाईव्ह मुलाखत चर्चासत्रात स्वागत करतो. आपल्यासोबत आज आहेत दीपा ताटे मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार मॅडम. मॅडम, इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड विजेत्या, समाजसेवेत कार्यरत, या सर्वच विषयां हॅलो, थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम येत आहे. हॅलो हॅलो. हो हो बोला बोला. हॅलो 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 मॅडम, हा ऐकू बोला येते का? ना हॅलो. बोला. हो सर, येते येते, ऐकू येते येते. हॅलो. हा हा हा. येते तर सर, ऐकू येते. इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड विजेत्या, समाजसेवेत कार्यरत, या सर्व विषयावर आपण बोलणारच आहोत. पण त्याआधी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आज यशस्वीरित्या ब्युटी पार्लर व्यावसायिक म्हणून कार्यरत आहात आपण. पण हा जो प्रवास होता शून्यातून विश्व निर्माण करण्याचा, स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा, या प्रवासाबद्दल आम्हाला सर्वप्रथम सांगा. हो नमस्कार. मला इथे बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद. माझा प्रवास म्हणजे तसं माझं म्हणजे वडिलांचं तसं काही हे नव्हतं. म्हणजे अगदी गरीब परिस्थितीतून वडील बाहेर जाणं सगळं वडिलांनी आम्हाला मोठं केलं आजपर्यंत. त्याच्यानंतर मला अजून एक बहीण आहे छोटी, आणि वडील आणि आई असा आमचा छोटा परिवार होता. तर त्याच्यानंतर माझी आई, मी 7वीत असताना एक्सपायर झाली. त्याच्यानंतर माझी छोटी बहीण, ती साधारण 8 ते 9 महिन्याची असेल, त्यावेळी आई माझी एक्सपायर झाली. सॉरी, थोडासा भावुक झाले मी. हा चालेल, ठीक आहे ठीक आहे, काय त्याच्यानंतर जो प्रवास होता, 8 ते 9 महिन्याची बहीण असताना माझी आई एक्सपायर झाल्यानंतर जो प्रवास होता, तो मी, वडील आणि माझी बहीण असा आम्ही तिघांचा होता. तर वडील माझे मजुरीची कामं करायचे, आणि त्याच्यानंतर मग प्रश्न असा होता की आता पुढे करायचं काय. सॉरी सर, ऑडियन्सला पण सॉरी. त्याच्यानंतर पुढे करायचं काय, तर मग बहिणीला आम्ही दोघांनी मिळून सांभाळलं. हळूहळू मग पुढे असं झालं की आता पुढे काय आणि कसं करायचं. तर माझं शिक्षण अर्धवटच राहिलं. 7वी पर्यंत माझं शिक्षण झालं. त्याच्यानंतर मग काहीतरी करायला पाहिजे, तर म्हटलं आता काय करायचं. तर असं बघता बघता माझ्या एक दोन अशा मैत्रिणी होत्या. मग त्यांना म्हटलं की आता मला काहीतरी कामाची गरज आहे. मग मी कामाला सुरुवात केली, आणि रेणुका म्हणून माझी मैत्रीण आहे, तर तिने मला 1-2 कामं सांगितली. मग ती कामं सांगितल्यानंतर मी ते काम करता करता, त्या माझ्या अमिता मॅडम म्हणून आहेत, तर त्यांच्या पार्लरमध्ये मी जायला लागले. त्यांचं घरकाम वगैरे करून मग त्या म्हणाल्या की मी तुला थोडं थोडं शिकवते. असं झालं, आणि त्याच्यानंतर मी त्यांना मदत करून, घरकामाची मदत करून, मी पार्लरमध्ये, मला त्यांनी खूप छान सपोर्ट केला. पार्लरचं शिकवलं थोडंफार, आणि त्याच्यानंतर असं झालं की वडिलांना हातभार, म्हणजे घरात कोणीतरी पाहिजे, की आता लहान बहीण आहे तर जेवण खाऊन कोण करणार वगैरे. मग वडिलांचं दुसरं मॅरेज केलं त्यांनी. मग त्याच्यानंतर थोडे वर्ष काही छान गेली, पण थोडेसे सावत्र आई म्हटल्यानंतर थोडेसे मतभेद येतात. मग त्या मतभेदानंतर मी थोड्या दिवसाने
ह्याला गेले, मुंबईला गेले मामांजवळ. नंतर मग मी 6 महिने मुंबईला पेन कंपनीमध्ये काम केलं. नंतर मग काही 6 महिन्यानंतर थोडासा गावावरून फोन आला की बहिणीला बरं नाही. नंतर मग तिथून मी निघाले आणि गावी आले. मग परत माझ्या ज्या मिता मॅडम होत्या त्यांना कळलं की मी आले गावी. मग त्या परत माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या की दीपा असं असं आहे की छान जनशिक्षणचा एक कोर्स आहे पार्लरचा, म्हणजे सर्टिफिकेट कोर्स आहे, म्हणजे तुला पुढे उपयोगी पडेल. मग त्या घरी आल्या मला म्हणाल्या की असं असं आहे. मी म्हटलं ठीक आहे चालेल. मग वडिलांना सांगितलं तर वडील माझे न म्हणजे शिकलेले नाहीच आहेत, त्याच्यामुळे त्यांना ते काय पटेना की नाही पार्लरचं तू करून काय करतलं असं. तर मी म्हटलं काय बघूया ना करून. मग ताई म्हणाली ठीक आहे तू यायला लाग. मग त्या कोर्सची फी होती 800 रुपये. आणि मग मी म्हणजे तेवढे सुद्धा पैसे आमच्याकडे नव्हते भरायला. मग ती म्हणाली ठीक आहे तू माझ्याकडे मला थोडासा हातभार लाव आणि त्याच्यानंतर मग मी तुला माझ्याकडेच जॉबला वगैरे मी ठेवेन. असं करता करता तिने मला खूप छान साथ दिली. मी 6 ते 7 वर्ष मी तिच्याकडे जॉब केला आणि त्याच्यातनं माझी इतकी छान प्रॅक्टिस झाली 6 ते 7 वर्ष की मी त्याच्यानंतर ओरसमध्ये माझं पार्लर सुरू केलं. आणि सुरू करताना असं म्हटलं की माझी छोटी बहीण आहे, तर मी दुसऱ्याकडे काम करून किती रुपये मिळणार मला, हाही तितकाच होता. आणि तेव्हा तेवढं नव्हतं, होतं पण खूप असं पैसे मिळत नव्हते. तुम्ही काम किती जरी कोणाकडे केले तरी तेवढे पैसे मिळत नव्हते. आणि मग म्हटलं की थोडं थोडं मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करते. आणि मग मी माझ्या बहिणीला घेऊन ओरसला शिफ्ट झाले. ओरसला तिला पंदूर शाळेमध्ये 7वीला घातलं आणि माझं पार्लर 2010 मध्ये मी सुरू केलं. 2010 मध्ये सुरू केल्यानंतर खूप छान माझं हळूहळू मला पार्लरचे छान कस्टमर मिळायला लागले. मी त्याच्यानंतर मी माझा स्वतःचा फ्लॅट घेतला, लग्न झालं. असा प्रवास खूप आहे, पण मी कमी याच्यात सांगितलं तुम्हाला, तर वेळही आपल्याकडे खूप कमी आहे आणि थोडंसं बोलताना भावुक झाले मी. नाही नाही, बोला बोला बोला. तुमचाच मॅडम इंटरव्ह्यू हं. घ्यायचा ना. नाही, नाही बोला तुम्ही. बरोबर आहे. पण असा प्रवास होता, त्याच्यामध्ये काही मैत्रिणींची खूप साथ लाभली पार्लर घालताना. पैशाचा विषय आला, मग कुठून पैसे उभे करणार? तर खादी ग्रामोद्योग म्हणून आपली एक संस्था आहे. तर तिथे महिलांसाठी लोन, महिला पुरुषांसाठी सगळ्यांसाठी लोन मिळतं. पण 35% सबसिडीने आपल्याला लोन मिळतं. तर तसं मी खादी ग्रामोद्योगमधून 1 लाखाचं लोन घेतलं आणि त्या लोनमध्ये मला रुपा रावराणे म्हणून आहेत, तर त्या मॅडमनी प्रचंड मदत केली. आणि लोन होण्यापूर्वी थोडीफार मदत लागते पैशांची. तर तुम्हाला आधी ते सगळं करावं लागतं, उभं करावं लागतं. तर त्याच्यासाठी मला प्रचंड मदत झाली. रुपा रावराणे म्हणून मॅडम आहेत. तर त्यांनी बऱ्यापैकी मला मदत केली. खूप छान. आणि आज मी त्यांनी एवढी मदत केली. सुरुवातीला मदत करणं खूप गरजेचं असतं. कोणीतरी तुमच्या सोबत असणं, तर तुमचा बिझनेस थोडासा सुरू व्हायला लागतो आणि सुरू झाला तरच मग तुम्हाला बँक कुठेतरी उभी करते, की बँक म्हणते, की तुमच्याकडे काय आहे? तुम्ही काय केलंय आतापर्यंतचा तुमचा अनुभव काय आहे? कसा आहे? तर त्याच्याप्रमाणे मी माझं पार्लर सुरू केलं आणि पार्लर व्यवसायात इतकं छान यश मिळालं मला, की माझं त्याच्यावरती मी लग्न, माझ्या बहिणीचं शिक्षण, आतापर्यंत मी खूप छान पार्लरवरती माझं उदरनिर्वाह केला. मॅडम, कोकणातील प्रत्येक व्यावसायिकांनी निस्वार्थीपणे एक तरी व्यवसाय घडवला पाहिजे असं आम्ही नेहमी म्हणतो. पण हे कार्य बरोबर. तुम्ही करत आहात अगदी निशुल्क. तुम्ही काही मुलींना आतापर्यंत ब्युटी पार्लरचे काम शिकवले, त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा. हां, आता याचा विषय असा आहे, की ज्यावेळी मी कोर्स करताना मला ज्या काही प्रॉब्लेम्स आले, की मला अगदी काम करून मला शिकावं लागलं आणि हं, ते हं, काही हं. वाईट नव्हतं. अर्थात मी कष्ट करूनच ते शिकले आणि मी ते पैसे दिले त्यांना. तर मला असं वाटतं, की एखादी मुलगी मी असं मी या सगळ्या दिवसातून, या सगळ्या प्रवासातून पुढे आले, तर मला असं वाटायला लागलं, की मी जसं केलं म्हणजे दुसऱ्याकडे काम करून, तसं मला कुठच्या मुलीला ठेवायचं नव्हतं.
मला असं वाटतं की गरीब एखादी मुलगी असेल, तसं म्हणाल तर आता तेवढं गरीब राहिलेलं नाही, आहेत गरीब माणसं, पण मुलांना सगळ्या इच्छा पूर्ण करणारे आई वडील आता आहेत मुलांच्या. पूर्वी नव्हतंच, आता आहेत. तर त्यातूनही मला असं वाटतं की त्यातल्या त्यात एखादी मुलगी जर गरीब असेल, तिला आता पार्लरच्या कोर्सची फी प्रचंड आहे. एक वर्षाची फी आहे 10,000, 20,000 आणि बाहेर शहरात गेल्यात तर लाखभर रुपये आहे. मग त्या मुलींना शहरामध्ये जाता येत नाही. आणि दुसरी गोष्ट, मी जर इथे शिकवलं 1-2 मुलींना, तर मला स्वतःला समाधान वाटेल, की माझ्याकडून एखादी मुलगी शिकून गेली आणि जर स्वतःच्या पायावर उभी राहिली, तर मला ते समाधान वाटेल आणि मी एवढे वर्ष कष्ट केले, त्याचं चीज झालं, असं मला वाटेल. आणि आता माझ्याकडील एका मुलीने शिकून, म्हणजे ती लग्न झालेलीच आहे, महिलाच आहे. तर माझ्याकडे शिकून छान मस्त पार्लर सुरू केलं तिने. मुलांचं शिक्षण वगैरे सगळं छान तिचं चाललंय. म्हणजे ती सांगते, की पार्लरमुळे माझ्या मुलांचं शिक्षण मी स्वतः करू शकते, असं. मग त्याचं मला समाधान आहे आणि अजूनही मी वर्षातनं एक तरी मुलीला फ्री कोर्स देते, असं. आणि त्या मुलींनी जर माझ्याकडे 1 वर्षाचा कोर्स केल्यानंतर अजून 1 वर्ष, अजून परत त्यांना वाटलं तर 2 वर्ष, 3 वर्ष माझ्याकडे प्रॅक्टिस करू शकतात. आणि प्रॅक्टिस केलं तरच तुम्हाला पुढे त्या बिझनेस मधून तुम्हाला चांगला प्रॉफिट आहे, तुमचं नाव होतं, असं. त्याच्यामुळे मी प्रत्येक मुलीला असंच सांगते, की तुम्ही प्रॅक्टिस करा माझ्याकडे. माझ्याकडे कितीही वर्ष राहा, पण तुम्ही प्रॅक्टिस चांगली करा. म्हणजे जेणेकरून तुम्ही कुठेही उपाशी राहणार नाही. तुमचा बिझनेस खूप चांगला उदयास येईल, असं. आणि त्याचं मला समाधान आहे, की मी अशा मुली शिकवते. खरंच मॅडम, तुमचे म्हणजे तुम्ही फ्रीमध्ये वगैरे शिकवता. आजकाल तसं म्हणजे असं खूप कमी दिसायला येतं, म्हणजे की नाही, माणूस तिथं म्हणजे होत नाही. हो, हो. तुम्हाला जसा जे प्रॉब्लेम आले ते दुसऱ्या हो. दुसऱ्या मुलींना येऊ नयेत म्हणून तुम्ही आज हे करताय, ते खूप तुम्ही आज छान चांगलं काम करताय. तर मॅडम, आज ब्युटी पार्लर या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या महिलांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आता फॅशनचं युग आहे. तर फॅशनच्या युगाप्रमाणे तुम्हाला ब्युटी पार्लर हा व्यवसाय चांगला चाललेला आहे. पण तो कधी? तर तुम्ही कोर्स करताना अ, 1-2 महिन्याचा कोर्स करून, 3 महिन्याचा कोर्स करून तुम्ही थांबू नका. 6 महिन्याचा कोर्स करून तुम्ही थांबू नका. तर पार्लर ह्या व्यवसायामध्ये असं आहे, की तुम्ही 1-2 वर्ष छान, आता मगाशी म्हणाल्याप्रमाणे तशी 1-2 वर्ष तुम्ही एका चांगल्या पार्लरमध्ये प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्ही खूप छान सेट होता, असं आहे. म्हणजे सातत्य आवश्यक आहे त्यामध्ये. सातत्य आवश्यक आहे. मग आता बरेच कोर्सेस आहेत. गव्हर्नमेंटचे 3 महिन्याचे कोर्सेस येतात. 1 महिन्याचा कोर्स येतो, फ्री कोर्स येतो गव्हर्नमेंटचा. तर ते कोर्स झाले, की लगेच मुली प्रॅक्टिसला म्हणजे बाहेर करायला स्टार्ट करतात किंवा पार्लर घालतात. तर ते पूर्ण शेवटपर्यंत ते तुम्हाला नाही होत. कारण तुमची प्रॅक्टिस अर्धवट असते आणि हे असं करू नका, असं मी सांगेन. म्हणजे सर्व महिला किंवा मुलींना पण, की खूप प्रॅक्टिस करा. एका पार्लरमध्ये तुम्ही शिकलात तर ते 2 ते 3, 4 वर्ष तुम्ही छान प्रॅक्टिस करा. म्हणजे मी माझा अनुभव सांगते, की मी एका पार्लरमध्ये 7 ते 6 वर्ष, 6 ते 7 वर्ष मी असा प्रॅक्टिस केल्यामुळे मला छान पार्लर करून मी त्याच्यावरती छान प्रगती केली आहे, असं. आणि अं, प्रत्येक मुलीने तर हा पार्लरचा कोर्स करावा. खूप चांगली गोष्ट आहे. नक्कीच, नक्कीच. हो. कोकणातील महिलांनी घरची कामे सांभाळताना छोट्या मोठ्या व्यवसायात उतरले पाहिजे, असं यावर तुम्ही काय सांगाल? नक्कीच उतरले पाहिजे. कारण प्रत्येक महिला ही स्वतःच्या पायावर सक्षम असणं खूप गरजेचं आहे. तर छोटे-मोठे व्यवसाय म्हणजे महिलांना करण्यासारखे प्रचंड आहे. नोकरी करणारी पण महिला आहेच. पण नोकरी व्यतिरिक्त घरात असणाऱ्या ज्या महिला आहेत, तर त्या घर सांभाळून छोटे-मोठे बिझनेस करू शकतात. पोळी-भाजी केंद्र काढू शकतात. एखादी जर जमीन असेल, तर जमीन कसून त्याच्यामध्ये भाजीपाला करू शकतात आणि तो भाजीपाला जर शेणखतावरचा केला, तर तो खूपच अतिउत्तम आणि तो खूप छान चवीचा लागतो आणि शरीराला पण चांगला असतो. म्हणजे खताविना भाजी जी असते शेणखतावरची, ती खूप चांगली असते. आणि आता एक सध्या माझ्याकडे माझी एक मैत्रीण आहे. तर ती माझ्या पार्लरमध्ये येते, मला म्हणजे माझ्याकडे थोडंफार शिकते आणि माझ्यासोबत मदतीला पण असते काही अगदी. तर मग तिला मी सुचवलं,
की तू एखादा छोटासा बिझनेस सुरू कर. तर रेडीमेड गार्मेंटचा तिने सुरू केला होता बिझनेस. पण तुम्हाला माहितीये बिझनेस म्हटल्यानंतर इन्व्हेस्टमेंट आली. तर इन्व्हेस्टमेंट आली तर मग ते सतत त्याच्यावर इन्व्हेस्ट करायला लागतं आणि तेवढं गाव छोटं असल्यामुळे तेवढं होत नाही. मग तिला मी दुसरं शिकवलं. ती खूप छान जेवण करते. जेवण करते तर म्हटलं मग तू डबे डबे दे किंवा पोळी भाजी केंद्र सुरू कर किंवा दुसरं आहे की दिवाळीचे फराळ खूप छान बनवतेस, तर मग ते कर. आणि आता तिने सुरू केली या दिवाळीपासून पासून प्रचंड तिला छान प्रतिसाद मिळाला आणि ती खूप समाधानी आहे. हे ऐकूनही मला बरं वाटतं. म्हणजे आता प्रत्येक स्त्रीने प्रयत्न केले पाहिजे स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं. आणि हे प्रयत्न करता करता असं आहे की जो प्रयत्न करेल त्याला परमेश्वराने चारा ठेवलेलाच आहे. पोट आहे त्याला चारा मिळणारच आहे. म्हणजे मी असं सांगेन प्रत्येक महिलेला. आणि मॅडम, पत्रकार महिला उत्कर्ष समिती या संस्थेत मध्ये तुम्ही कार्यरत आहात. या संस्थेविषयी, त्या संस्थेच्या कार्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. बरोबर. ही हॅलो. पत्रकार उत्कर्ष समिती जी आहे, हा हॅलो, पत्रकार उत्कर्ष समिती जी आहे ती आपली रायगडची आहे. तर ते सर एक आहेत डॉक्टर अनिल म्हात्रे म्हणून. तर त्यांची ही संस्था आहे त्यांनी सुरू केलेली. तर महिलांचे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते महिलांनीच पुढे जाऊन जर समजून घेतले तर खूप चांगलं होईल. ह्याच्यासाठीही त्यांनी चळवळ सुरू केलेली आहे महिलांच्या संदर्भात. तर या संस्थेमध्ये मी एक 4 महिन्यापूर्वी जॉईन झाले आणि जॉईन मला होण्यासाठी आपल्या अक्षता कांबळी तुम्हाला माहीतच असतील, अभिनेत्री अक्षता कांबळी. त्यांनी मला हे सुचवलं, की असं-असं आहे. तर त्या कोकण विभाग अध्यक्ष आहेत. तर मी म्हटलं ठीक आहे, महिलांसाठी जर काम करायचं असेल, तर मी कधीही तयार आहे. तर मला आवडतं हे करायला. याच्या आधी सुद्धा मी बरेच समाजकार्य केलंय, महिलांसाठी काम केलंय. पण कुणाला कधी समजलं नाही. माझ्यात एवढाच मर्यादित राहिलं किंवा कोणाला आम्ही सांगितलं पण नाही. आता तुमच्या या लाईव्ह माध्यमातून मला सांगायला मिळतंय. तर व्यासपीठ नव्हतं. सांगायचं म्हणजे कसं आम्हाला व्यासपीठ नव्हतं. तर आता हे महिला उत्कर्ष समितीमुळे मला व्यासपीठ मिळालं आणि बरेच काही मुलींच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीत माझे डोक्यात हे आहेत, की मला महिलांचा उत्कर्ष कसा करता येईल? त्या महिलेला स्वतःच्या पायावर कसं उभं करता येईल? हे काही-काही कल्पना डोक्यात आहेत आणि त्या मी पुढे करणार आहे सुरू. त्याच्यामुळे मला महिला उत्कर्ष समिती बऱ्यापैकी मला साथ पण देईल असं वाटतं. बघू सुरू केलंय आता. नक्कीच मॅडम, तुमच्या ज्या काही कल्पना आहेत किंवा तुमच्या मनात जे काही म्हणजे महिलांचं सक्षमीकरण करायची इच्छा आहे, ती तुमची जरूर पूर्ण होऊ दे अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. आणि थँक यू. कोकणात आणि ओके, वेलकम. कोकणातील महिलांना एकत्र आणून महिलांना सक्षम बनवण्यासाठी काय करता येईल असं तुम्हाला वाटतं? कोकणातील महिलांना एकत्र आणण्यासाठी एकतर असं आहे की आपण बचत गट आहेत. बरोबर. आणि बचत गट सुरू करू शकतो. महिला मंडळ स्थापन करू शकतो. आणि शासनाने बऱ्याच काही अशा महिलांच्या सबलीकरणासाठी योजना राबवल्या आहेत. तर त्याचा लाभ घेण्यासाठी मी महिलांना सांगेन आणि मी एकत्र करेन. आणि ग्रामपंचायतमध्ये पण महिलांसाठी काही निधी येतो. त्यांना एखादा कोर्स असेल किंवा कुक्कुटपालन म्हणा किंवा काय अशा बरेच काही गोष्टी असतात, की त्या तुम्ही करायला म्हणजे मी त्यांना सांगू शकते आणि एकत्र आणू शकते. शक्यतो आता आपल्या बचत गटामुळे महिला एकत्र येतातच. तर त्या संदर्भातून छोटे-मोठे छोटे-छोटे काहीतरी बिझनेस असतील, तर ते सांगण्याचा मी प्रयत्न करेन. हॅलो. हां, हॅलो. येतं ऐकू. हॅलो, हा बोला. हा बोला. मॅडम, आज तुम्ही व्यावसायिक किंवा व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहात. हे करत असताना हां. तुम्हाला तुमच्या घरच्यांचा पाठिंबा कशा प्रकारे असतो याविषयी थोडं आम्हाला सांगा. माझ्याकडे घरच्यांचा पाठिंबा. हॅलो, आवाज येतोय ना सर? हा, येतोय येतोय हॅलो. येतोय येतोय मॅडम, आवाज येतोय. हा, हॅलो हॅलो, येतोय येतोय आवाज येतोय. माझ्याकडे घरच्यांचा पाठिंबा खूप छान आहे मला. हॅलो.
हॅलो हॅलो, येतोय येतोय आवाज येतोय मॅडम तुमचा. हा येतोय येतोय आवाज आवाज येतोय. येतोय का? हा येतोय 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 मॅडम आवाज. हा बोला. एक मिनिट हा सर, मला हॅलो. हा बोला, येतोय आवाज येतोय मॅडम. हा सर, घरच्यांचा पाठिंबा म्हणजे ब्लूटूथ हे झालं. हम्म. घरच्यांचा पाठिंबा मला खूप चांगल्या प्रकारे आहे. कारण माझी बहीण आहे. हॅलो. हा बोला ना, आवाज येतोय. तर तिचा मला बऱ्यापैकी चांगली साथ आहे. थोडासा टेक्निकल प्रॉब्लेममुळे थोडासा प्रॉब्लेम झालाय प्रेक्षकांनो. माझ्या बहिणीचा खूप छान पाठिंबा आहे मला या बिझनेसमध्ये वगैरे. आणि हम्म, माझ्या हम्म. मिस्टरांचा तर बऱ्यापैकी चांगली साथ आहे. कारण पार्लर म्हटल्यानंतर मला घरी येण्यासाठी बऱ्यापैकी उशीर होतो. 9 वाजतात, कधी 10 वाजतात. म्हणजे क्लायंटच्या येण्यानुसार आम्हाला थोडं थांबावं लागतं. कारण गरज आपल्याला आहे म्हटल्यानंतर थोडंसं थांबावं लागतं. तर मिस्टर घरी आल्यानंतर मला बऱ्यापैकी येईपर्यंत कुकर लावून ठेवतात, जेवण गरम करून ठेवतात, मुलीला भरवतात. म्हणजे हे सगळे प्रकार मला बऱ्यापैकी छान पाठिंबा आहे सर त्यांचा. त्याच्यामुळे मी एवढं सगळं करू शकते. हे तितकंच महत्वाचं आहे. हॅलो. हॅलो हॅलो. हा हा सर दोन बोला. हा आवाज येतो. हॅलो. दोन हो हजार वीस हो. मध्ये इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्डने तुम्हाला सन्मानित करण्यात आली. ती आठवण आमच्याशी शेअर करा. बर बरोबर आहे. तुम्हाला सांगते की माझ्या इथे एक मनज्योत प्रतिष्ठान म्हणून एक संस्था आहे. तर त्या संस्थेमध्ये श्रद्धा मालवणकर म्हणून एक मॅडम आहेत. तर त्यांना माझ्या सगळा जीवन प्रवास माहीत होता. मी कशी प्रतिकूल परिस्थितीतून मी जे आजपर्यंत प्रवास केला किंवा मी आता ह्याच्या पुढेही जे समाजकार्य करते, मुलींच्या बाबतीत, मुलींना शिकवण्याच्या बाबतीत, मुलींना सक्षम करण्याच्या बाबतीत जे मी कार्य करते, तर त्याचा एक माझ्याकडनं त्यांनी विचारून घेतलं किंवा त्या संदर्भात माझ्याकडनं विचारून घेतलं आणि मग ते त्यांच्या संस्थेने मला तो अवॉर्ड या सगळ्या कार्यासाठी अवॉर्ड मला तो त्यांनी दिलाय. आणि त्याच्या बरोबरीने मी तसं त्या अवॉर्डच्या संदर्भातूनच मी आता पुढे म्हणजे काम करायला सुरुवात केली आहे. तर मला एवढा मोठा सन्मानित केलाय अवॉर्ड देऊन, तर मला काम केलं पाहिजे, समाजकार्य केलंच पाहिजे. तर मी ते सुरू केलंय. आधीपासून करत होते. तर ते करताना बघितल्यानंतर त्या मॅडमनी थोडंसं मनज्योत प्रतिष्ठानने माझी दखल घेतली आणि हा मला अवॉर्ड देण्यात आला. त्याच्यामुळे त्यांचे मी खूप नक्कीच धन्यवाद मानते. मॅडम. आणि मॅडम, तुम्ही असे जेव्हा तुम्हाला इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड जेव्हा तुम्ही स्वीकारलात, तेव्हा तेव्हा तुमच्या मनात एक काय फिलिंग आलं किंवा त्यावेळी तुमच्या मनाची अशी काय परिस्थिती होती ते थोडं सांगा आम्हाला. म्हणजे म्हणजे तो तुमच्या आयुष्यात एक म्हणजे म्हणजे मोठा क्षण होता ना, मग त्यावेळी तुम्हाला म्हणजे काय वाटलं मला ते जरा अजून सांगा आम्हाला. नाही सांगेन, निश्चित सांगेन. मला असं वाटलं की मला आधी जेव्हा त्या मॅडमनी सांगितलं की असं असं अवॉर्ड संदर्भात आहे, तर नक्की निश्चित मला नेमकं कळलंच नाही की आपल्याला काहीच माहिती नसतं ना ह्याच्यातलं. आपण कधी बाहेर गेलेलो नसतो, माहित नसतं. आपण आपलं रोज रेग्युलर काम चालू असतं, आपलं कार्य सुरू असतं, जे काही करायचं असतं आपल्याला चांगलं ते. तर त्यातून त्या मॅडम म्हणाल्या की असं असं आयकॉन अवॉर्ड आहे, तर तो तुम्हाला आम्हाला द्यायचा आहे. तर नेमकं काय असतं हे मी त्यांना विचारून घेतलं. त्याच्यानंतर तो अवॉर्ड मला इंदोरला देण्यात आला. काही बरेच दिग्गज कलाकार होते, दिग्गज लोक होते. तर त्यांच्याकडून असा मला हा अवॉर्ड घेताना इतकं भरून आलं की मी एवढे वर्ष सातत्याने 15 वर्ष मी जे काय स्ट्रगल केलं, ते मला कुठेतरी फळाला आलं असं वाटायला लागलं.
त्याच्यामुळे तो आनंद खूप हम्म, वेगळा होता, छान होता, अविस्मरणीय होता. हम्म. नक्कीच केलेल्या कामाची पोचपावती मिळाल्यावर तो एक माणसाच्या नक्की चेहऱ्यावर नक्की. एक जो खूप वेगळ्याच खूप. प्रकारचा आनंद असतो. म्हणजे आपल्या कष्टाचं असं हो हो, थोडं नक्की नक्की. कोणतरी कौतुक केलं की चीज म्हणजे झालं. असं की खूप हो, छान वाटतं आपल्याला. हा, चीज झालं. नक्की नक्की. तर मॅडम आज तुमच्यासारख्या विविध क्षेत्रात स्वतःला सिद्ध करून पाहणाऱ्या, स्वतःचे अस्तित्व निर्माण करून पाहणाऱ्या महिलांना तुम्ही काय सांगाल? मी सांगेल तर एक हॅलो. मनामध्ये जिद्द असली, हा, जिद्द असली पाहिजे मनामध्ये. आणि जिद्द, चिकाटी हे सगळ्यात महत्वाचे. कुठची परिस्थिती येऊ दे, त्या परिस्थितीला मात करून तुम्ही पुढे जाणं हे खूप गरजेचं आहे. आणि तुमच्याकडे ते जर असेल तर महिला आज कुठेही कमी नाहीये. आणि महिलांसारखी सहनशीलता कोणामध्ये नाहीये. म्हणून तिला महिला देवाने बनवले असं मला वाटतं. कष्ट करण्याची तयारी हवी तुमच्यामध्ये, की कुठचंही काम पडलं तरी मला ते करायला पाहिजे. आणि ते केलं तर मग मला त्याच्यातून यश नक्की मिळेल, ही मनात जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे. हम्म, हम्म. आपल्या कोकणात भरपूर काही हॅलो. हॅलो मॅडम, आवाज हा, येतोय का? बोला सर. हॅलो. हो, येतो हा. येतो सर, येतो. आपल्या कोकणात भरपूर काही करण्यासारखं आहे. आपल्या कोकणात खूप काही आहे, त्याचा आपण सर्वांनी फायदा. हॅलो. हा, हॅलो, आवाज येतोय हा, ना बोला मॅडम? सर, हॅलो. बोला. हो, येतो हा. येतो येतो सर. आपल्या कोकणात खूप काय आहे, त्याचा आपण फायदा उचलला पाहिजे, परंतु त्या अगोदर एकत्र येणे, एकजूट होणं गरजेचं आहे. यावर तुम्ही काय बोलाल? नक्कीच एकजूट होणं खूप गरजेचं आहे. आताच्या युगामध्ये म्हणाल तर राजकीय स्टंट खूप आहेत. त्याच्यामुळे गट पडलेत. अ, तर गट असल्यामुळे, म्हणजे वेगवेगळे गट असल्यामुळे एकजूट राहिलेली नाहीये. मी काय असं म्हणणार नाही की राजकीय नेते वाईट असतात किंवा राजकारण वाईट असतं, असं मी म्हणणार नाही. पण एकजूट राहत नाही अशामुळे. तर ती एकजूट होण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत, की तुम्ही राजकारणामध्ये राहून म्हणजे एकमेकांना विसरत चाललेत किंवा एकमेकांची मतं जाणून घेत नाहीयेत. असं. तो त्यांचा नाविलाजही असेल, असं म्हणता येत नाही. राजकारणात म्हणतात ना, ते आपली पोळी भाजून घेत असतात. पण आपण ठरवायचं असतं, की आपण आपल्या समाजामध्ये की किती एकात्मता आणि एकजुटीने राहिलं पाहिजे. असं नाहीये, की राजकारण वाईट नाहीये, असावं. अगदीच असं काही मी म्हणणार नाही. आपल्याकडे आता माझ्या कलमठ, म्हणजे मी रहिवासी कणकवली गावची, कलमठ गावची आहे. तर आमच्या कणकवली कलमठमध्ये आमचा एक सहकारी मित्र आहे. तर तो पण राजकारणामध्ये आहे. त्याचं संदीप मेस्त्री म्हणून नाव आहे. तर तो अतिशय चांगलं काम करतो. राजकारणात आहेच, परंतु राजकारणापेक्षा तो लोकांना एवढं छान मदत करतो. मग त्या ठिकाणी तो बघत नाही, की तो व्यक्ती कुठच्या पक्षाचा आहे किंवा तो माझ्या पक्षाचा नाहीये, दुसऱ्या पक्षाचा आहे. असं न बघता तो कधीही कोणाच्याही मदतीला धावून येतो. त्याच्यामुळे मी असंही म्हणणार नाही, की राजकारण वाईट आहे. मग त्याच्याबरोबर सगळे लोक एकजुटीने राहतात. आणि आमचा म्हणजे आतापर्यंत मी बघितलंय तर छान एकजुटीने कलमठमध्ये आमच्या छान मदतीचा हात पुढे असतो त्याचा. त्यामुळे एकजुटीने लोकं राहतात आणि एकजुटीने यायलाच पाहिजे. तरच तुम्ही कुठेतरी समाजाला काहीतरी समाजामध्ये तुम्ही करू शकता, असं वाटतं मला. नक्कीच एकीचं बळ हे खूप श्रेष्ठ हां, आहे. आणि खूप श्रेष्ठ आहे. मॅडम, आजच्या 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 पिढीने नोकरीची वाट न बघता छोटे मोठे व्यवसाय जिद्द चिकाटीने मेहनतीने केले पाहिजेत. एकमेकांना सहकार्य केले पाहिजे, कारण आत्ताच ही वेळ आहे, आत्ताच ही वेळ आहे असे होणे गरजेचे आहे का? आणि यावर आपण काय सांगाल? सर, आवाज कमी येतोय. आवाज येत नाहीये. हॅलो. 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 हॅलो.
हा, आवाज आता कमी येतोय? येतो. हॅलो हॅलो हॅलो. हा, आता येतोय का? येतोय येतोय. हा मॅडम, आजच्या भावी हा पिढीने नोकरीची वाट न बघता छोटे मोठे व्यवसाय जिद्द चिकाटी मेहनतीने केले पाहिजे. एकमेकांना सहकार्य केले पाहिजे, कारण आत्ताच ही वेळ आहे. असं होणं गरजेचं आहे का? यावर आपण काय सांगाल? हो, नक्कीच गरजेचं आहे. एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे, व्यवसायात उतरलं पाहिजे. छोटे मोठे व्यवसाय करणे खूप गरजेचं आहे. आणि आता नोकऱ्या तशा खूप कमीच आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्ही मुंबई पुण्यामध्ये आता जाल तर करोनामुळे खूप प्रॉब्लेम आले. इथल्या आपल्या कोकणातल्या पण मुलांना खूप प्रॉब्लेम झाले. तर त्याच्यामुळे असं वाटतं की छोटे मोठे व्यवसाय म्हणजे तुमची जमीन असेल तर त्या जमिनीमध्ये शेती करावी, किंवा तुम्ही काहीतरी व्यवसाय सुरू करावा. म्हणजे त्या जमिनीतून पीक घेतल्यानंतर तुम्ही भाजीपाला करून तुम्ही बाजारात नेऊन जर तो विकला तर त्याचा खूप चांगला फायदा मिळेल तुम्हाला. आणि असं आहे की एक दुसरं मला वाटतं की मला स्वतःला अनुभव आलेले मी तुम्हाला सांगते. व्यवसायात उतरताना थोडंसं भांडवल लागतं. भांडवल म्हटल्यानंतर आपल्याला बँकेकडे जावं लागतं. बरेच खादी ग्रामोद्योगचे वगैरे प्रकल्प आहेत, तर त्याच्यातून तुम्ही लोन घेऊ शकता. पण अशा वेळी काही काही वेळेला काय होतं, तर तुम्हाला लोनचा प्रॉब्लेम होतो. मग अशा वेळी काय होतं, तरुण वर्ग आहे तो हताश होतो, की मला लोन मिळत नाही, मग मी काय करू? मग असं वाटतं की जाऊ दे, पुणा मुंबईला जाऊया आणि छोटी-मोठी नोकरीच करूया. जाऊ दे, हक्काचे पैसे तरी मिळतील. बिझनेसला मला बँकेकडे जाऊन कर्ज मिळत नाही, किंवा कर्ज मिळवण्यासाठी कोणाची तरी ओळख असेल तर कर्ज तुमचं मंजूर होतं, असंही आहे. मग तुम्ही मला स्वतःला अनुभव आलाय. तुम्हाला जर ओळख नसेल, तर बऱ्यापैकी बँकांमध्ये तुम्हाला त्रास होतो. गव्हर्नमेंटच्या चांगले स्कीम आहेत, पण त्या स्कीममध्ये सुद्धा गव्हर्नमेंटने काही-काही अटी घालून ठेवल्यात. अटी-शर्ती आहेत. बरोबर आहेत त्यांच्या अटी-शर्ती. पण त्या प्रचंड अटी-शर्ती असल्यामुळे त्यापर्यंत सामान्य मुलांना किंवा मुलींना तिथपर्यंत पोहोचता येत नाही, किंवा महिलांना पोहोचता येत नाही. मग अशा वेळी ते हताश होतात. मग अशा वेळी मी त्या महिलांना किंवा मुलांना सांगेन, की तुम्ही लोनची रिक्वायरमेंट करताना तुम्ही कमी रकमे स्वरूपात केलीत, तर तुम्हाला गव्हर्नमेंटचं लोन तुम्हाला बँक देते. तुम्ही जर तुमची रिक्वायरमेंट असेल लोनची 20,00,000, 25,00,000, तर तुम्हाला ती बँक थोडंसं नाही म्हणते. कारण तुमच्याकडे ऑलरेडी तुमचं बॅक नसतं काहीच. बॅक सपोर्ट तुमचा काहीच नसतो, किंवा रिटर्न फाईल पहिली नसते तुमची केलेली. कारण बिझनेस तुमचा सुरूच नसतो. असं असतं. मग तोपर्यंत तुम्ही असं करा, की एकतर तुमचा असा अनुभव येत असेल, तर मी असं सांगेन, की 1,00,000 पासून तुम्हाला पुढे पहिला 1,00,000ची इन्व्हेस्टमेंट असेल, असाच तुम्ही बिझनेस चूज करा आणि तेवढीच इन्व्हेस्टमेंट करा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते फेडण्यासाठी सुद्धा, लोनची परतावा करण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्रास होणार नाही. आलं लक्षात? असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे उद्योग होऊ शकतो, नाही असं नाही. पण तुम्ही ते प्रयत्नही केले पाहिजेत, की बाबा एवढंच मी लोन घेईन आणि ते लोन फिटल्यानंतर मी अजून लोन घेईन. असं मी स्वतः केलेलं आहे. मी स्वतः खादी ग्रामोद्योगचं लोन घेतलं, पार्लर सुरू करताना. 1,00,000चं लोन घेतलं. त्याच्यानंतर मी त्याच्यातनं बिझनेस माझा उभा केला. फर्निचर आणि जे काही लागणारं साहित्य होतं पार्लरमध्ये, ते मी सगळं उभं केलं. आणि त्याच्यानंतर मी हळू-हळू मग माझा बिझनेस चांगला सेट झाला. मी रिटर्न भरायला लागले, रिटर्न फाईल केली. त्याच्यानंतर बँकेला माझ्यावर विश्वास बसला, की यांचा एक फर्म बिझनेस आहे. तर मी असं सांगेन, की प्रत्येक महिलेने बिझनेस सुरू केल्यानंतर रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे. तर तुम्ही काहीतरी प्रूफ करू शकता, की मी हे करते. मी प्रत्येक महिलेला किंवा मुलीला हेच सांगेन, की तुम्ही हे करायला पाहिजे. रिटर्न फाईल तुमची पाहिजे. तुमचे सगळे डॉक्युमेंट्स पाहिजेत. तर तुम्ही कुठे अडत नाही. असं. त्याच्यामुळे मी आता माझी एवढी लोनची 1,00,000वरून मी आता 10-20 लाखापर्यंत मी लोन उचलून मी माझ्या सगळ्या लोन व्यवस्थित क्लिअर केलेले आहेत. म्हणजे एवढा विश्वास मला आला. कधी आला तर तो मी छोट्यातून मोठ्यापर्यंत हळू गेले तेव्हा. खरंच छान मॅडम. आ आपल्या माणसांनी आपल्या माणसांकडून खरेदी विक्री करणे आणि आपल्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, यावर तुम्ही काय सांगाल? राहिलेच पाहिजे. आपल्या गावातील किंवा आपल्या सिंधुदुर्गातील ज्या महिला किंवा
बंधू भगिनी असतील कोणी, त्यांचा जर बिझनेस असेल, छोटे मोठे व्यवसाय असतील, तर त्यांना आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे. मी स्वतः असं करते की माझ्या जवळपासच्या महिला आहेत बिझनेस करणाऱ्या, तर त्या एखादी आहे मसाला करणारी, दुसरी आहे फराळ करणारी, तिसरी कोणी असेल जेवणाचे डबे देणारी. तर मी सगळ्यांची जाहिरात मी माझ्या पार्लरमधून करते किंवा थोडं थोडं सामान माझ्या पार्लरमध्ये आणून ठेवायला सांगते आणि त्यांची जाहिरात मी करते, जेणेकरून भारतातला पैसा भारताच्याच लोकांना, आपल्या सिंधुदुर्गातल्या लोकांना, सिंधुदुर्गातलाच पैसा सिंधुदुर्गातल्याच लोकांना जर उपयोगी पडला, तर ते कितीतरी चांगलं आहे. आज तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करता. ऑनलाईन शॉपिंगचं प्रचंड वेड आहे लोकांना. हे माहीतच असेल तुम्हाला. तर ऑनलाईन शॉपिंग तुम्ही करता, तर आपल्या इथे पण खूप छान वस्तू मिळतात, दुकानं आहेत, खूप छान मॉल पण आहेत आपल्या इथे. छोटे-छोटे कणकवलीच्या ठिकाणी, सावंतवाडी म्हणा, सगळीकडे आहेत. तरीही लोकं आता ऑनलाईनच्या नादी लागलेत. ऑनलाईन असं नाही, जर तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी असेल, म्हणजे तुम्ही तुमचा माल आल्यानंतर जर पैसे दिले असतील, तर त्या वस्तूची किंमत असते 999, 199, 299 किंवा 99. तर ते लोकं काही आपल्याला ₹1 परत देत नाहीत. बरोबर आहे ना? तर असे ₹1-1 जर आपल्या लाखो लोकांचे ₹1-1 जर आपण ऑनलाईन शॉपिंगमध्ये जर तिथे गेले असतील त्या कंपनीला, तर ती ऑब्व्हियसली कंपनी मोठी होणारच आहे. जर आपण इथे एखाद्या लोकांकडे, एका दुकानामध्ये आपण जर गेलो, अ, साधं रिचार्ज जरी मारायला गेलो ₹99 तर आपण ₹1 परत मागतो आपल्या माणसाकडे. तर मग ₹1 जरी नसेल त्या माणसाकडे, तरी तो चॉकलेट देतो त्याऐवजी. आणि मग ते चॉकलेट आपण पर्समध्ये आणून आपलं घरी मूल येऊन खातं आणि ते समाधानी होतं त्या चॉकलेटवरती, असं असतं. तर मी असं म्हणेन, की आपल्या इथल्या लोकांसाठी तुम्ही बिझनेसमध्ये मदत केली पाहिजे आणि आपण आपल्या लोकांकडूनच वस्तू खरेदी केल्या पाहिजेत, असं मला वाटतं. हॅलो. हॅलो. हां, बोला सर. हा. हा, बोला मॅडम. हां. आपल्या माणसांकडून खरेदी करणं खूप गरजेचं आहे. कारण आपली माणसं मोठी होणं पण आपल्यासाठी गरजेचं आहे. आणि आपण आपल्या माणसांना मोठं केलं, तर 100% आपणही मोठे होतो. त्यांच्याकडे पैसे आले, तर आपल्याला देणार. अशी साखळी चालूच असते. त्याच्यामुळे आपल्या इथल्या सिंधुदुर्गातल्या लोकांबरोबर आपण जर व्यवसाय करत असू, तर त्यांना पुढे आणणं गरजेचं आहे. आपल्या बरोबरीने आणणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. मॅडम, श्री सोमेश्वर कलामंच निर्मित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता प्रत्यक्ष चळवळ सुद्धा सुरू केली आहे. या चळवळीविषयी तुम्ही बरोबर. काय सांगाल? ही चळवळ घराघरात पोहोचणे गरजेचे आहे. हो, नक्कीच गरजेचं आहे. खूप छान चळवळ आहे ही. धर्णे सर खूप छान काम करतायत याच्यासाठी. अगदी आम्ही धर्णे सरांची दर शुक्रवारची लाईव्ह चर्चा असते, की धर्णे सर इतक्या पोटतिडकीने आम्हाला विचारत असतात, की तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, तर ते आम्हाला सांगा, आमच्यापर्यंत पोहोचवा. सिंधुदुर्गासाठी मला खूप काही करायचं आहे आणि ही चळवळ खूप छान आहे आणि ह्या चळवळीला आम्ही पण साथ देऊ. नक्कीच. की कितीही तुम्हाला काही कुठेही मदत लागली या चळवळीमध्ये, तर नक्की मी तुमच्या सोबत असेन आणि गरजेची आहे ही चळवळ कोणीतरी सुरू करणं खूप गरजेची आहे. आणि मी असं म्हणेन, की आपल्या इथल्या लोकांसाठी किंवा महिलांसाठी आपल्या इथे मी असं सांगेन, की अ, गरजेचं आहे इथे काहीतरी उद्योग यावा असं म्हणजे मी असं सांगेन, की चांगला उद्योग व्यवसाय इथे काहीतरी चांगला आणावा आणि महिलांना छान अ, उदरनिर्वाह करता यावा, असं मला वाटतं, की सिंधुदुर्ग नगरीमध्ये मी राहते. तर माझी अशी खूप इच्छा आहे, की महिलांसाठी काहीतरी मोठी कुठचीतरी छान कंपनी किंवा उद्योग मोठा सुरू व्हावा मोठ्या प्रमाणात, असं मला वाटतं. म्हणजे जेणेकरून महिला पण सक्षम होतील. या चळवळीमध्ये मी असंच सांगेन, की सरांनी हा पण मुद्दा सांगावा म्हणजे जेणेकरून कोणतरी आपल्या चळवळीमध्ये कोणतरी चांगला माणूस असेल, तो आपली हीच इच्छा पोहोचवेल वरती गव्हर्नमेंट पर्यंत आणि काहीतरी छान सुविधा होतील.
जास्तीत जास्त लोकांनी या चळवळीत सामील व्हावे याकरता तुम्ही लोकांना काय आवाहन कराल? त्याचबरोबर तुम्ही या चळवळीला कसा हातभार लावू शकता? मी आता सांगितल्याप्रमाणे सरांचं गरजलो रे गरजलो या नाटकाची जी चळवळ आहे, तर त्या नाटकामध्ये सरांना कुठेही प्रयोग जरी इथे करायचे असतील, तर त्या प्रयोगामध्ये मी नक्कीच त्यांना मदत करेन. आणि चळवळ खूप छान आहे. त्या चळवळीला माझा खूप सपोर्ट राहील आणि परमेश्वर चरणी मी असं सांगेन की त्यांच्या सगळ्या या चळवळीतल्या इच्छा पूर्ण होत आणि मी कायम त्यांच्या सोबत राहीन. कधीही मला फोन केला तरी सरांना कुठची मदतीची हात लागेल, हाक असेल तर ती मी करेन नक्कीच. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही चळवळ मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आता माझ्या ज्या सानिध्यात महिला आहेत, पुरुष वर्ग जे माझ्या मिस्टरांचे मित्र आहेत, तर त्यांच्याकडून आम्ही ही चळवळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि यापुढेही पोहोचवू. नक्कीच. तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुमच्या पुढील वाटचालीस अ, खूप 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 शुभेच्छा. हॅलो हॅलो. हो आणि मी पण सोमेश्वर कलामंच गरजलो रे गरजलो या चळवळीला खूप खूप शुभेच्छा देईन आणि मला हे बोलण्यासाठी व्यासपीठ दिलं. माझ्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या आणि खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. छान वाटलं. धरणे सरांचे खूप खूप धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी धन्यवाद. सरांना खूप खूप शुभेच्छा. तुमची चळवळ अशी खूप छान चालू राहो आणि थँक्यू त्याच्यासोबत आम्ही सर्वजण आहोत. थँक नमस्कार. थँक्यू मॅडम. प्रेक्षको, तुमच्याकडून आलेले सर्वच प्रश्न घेता आले नाहीत त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, पण तुमच्या प्रश्नांची उत्तरे कमेंट करून नक्कीच दिली जातील. तसेच या चळवळीचा एक भाग म्हणून कोकणातील तिन्ही जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात ज्या ज्या समस्या असतील त्या त्या समस्या पुराव्यानिशी आमच्याकडे पाठवा. आम्ही त्यावर आवाज उठवू. त्यासाठी आठवड्यातून एकदा येऊन ज्या समस्या आमच्याकडे येतील त्यांना वाचा फोडण्यात येईल. तसेच गराजलो रे गराजलो एक चळवळ हे युट्यूब चॅनल सुद्धा सुरू केले आहे. यामागे प्रसिद्धी मिळवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. फक्त ही चळवळ घराघरात पोहोचावी हा एक उदात्त हेतू आहे. तेव्हा गराजलो रे गराजलो एक चळवळ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपण भेटू पुढील मुलाखतच्या सत्रात अशाच एका प्रेरणादायी व्यक्तीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.